अजित पवार हे त्यांचे धाकटे पुत्र जय यांच्यासाठी बारामती मतदारसंघ सोडणार असल्याची सकाळपासून जोरदार चर्चा आहे। मग अजित पवार कुठून विधानसभा निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित झाला आणि या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित पवारांनी मोठा दावा केलाय। अजित पवारांनी कर्जत जामखेडमधून विधानसभा लढण्यासंदर्भात चाचपणी केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे बारामतीमध्ये जय विरुद्ध युगेंद्र तर कर्जत जामखेडमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। तसंच अजित पवारांनी इंदापूरचाही पर्याय ठेवल्याचा रोहित पवारांचा दावा आहे। दादा इंदापूरमधून सुद्धा उभे राहू शकतात जर त्यांना राहायचंच असेल। त्यांनी जयला संधी दिल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात ते फिरणार असतील आणि विधानसभेच्या माध्यमातून अधिवेशनात ते जर यायला इच्छुक नसतील, उद्या जाऊन MLC घ्यायची असेल तर मग ते उभे सुद्धा राहणार नाही। पण मग उभंच राहायचं झालं तर आता 200 कोटी रुपये ज्या एजन्सीला दिली डिझाईन बॉक्स आणि त्यांच्या माध्यमातून जो सर्वे केला जातोय, नाहीतर वक्तव्य कुठली करायची, भाषण कसं करायचं, हा जो सल्ला ज्या एजन्सीकडनं आता ते घेत आहेत ते एजन्सीली बऱ्याच मतदारसंघामध्ये सर्वे केलेला आहे। त्याच्यामध्ये एक मतदारसंघ म्हणजे जो कर्जत जामखेड आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जो सर्वे केलाय त्याच्यामध्ये असाही प्रश्न त्यांनी विचारला होता की अजितदादा उभे राहिले तर काय। मग आता बऱ्याच मतदारसंघामध्ये जो सर्वे चाललाय त्याच्यामध्ये एक कर्जत जामखेड सुद्धा येतो। आता शेवटी निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे, बघू काय होतंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।